तर आज आपण आलेलो होतो भुसावळ येथे नाहटा चौफुली येथे होणारी माननीय मुख्यमंत्र्यांची एक प्रचंड जाहीर सभा नगरपालिका आणि नगरपंचायत विविध पदांसाठी इथे निवडणुका होत आहेत। आपण पाहत आहोत की मागे पाहू शकाल आपण की अत्यंत कडेकोट असा पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। येणारा जाणारा प्रत्येकाची अत्यंत कसून अशी तपासणी केली जात आहे आणि कदाचित माननीय मुख्यमंत्री इथं 4:30 वाजेपर्यंत येतील, मात्र त्या अगोदरच हे शामेना भरलेला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत। आपण पाहू शकाल की आपल्या मागे आपण श्वान पथक व्यासपीठावर आलेले आहेत। विनंती असेल कॅमेरामॅन यांना आपण कॅमेरा पॅन करावं। व्यासपीठावर श्वान पथक आलेलं आहे आणि या श्वान पथकाच्या मदतीने इथं तपासणी केली जात आहेत। जे माय भगिनी किंवा वृद्ध मंडळी येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी इथं लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकाल की घरात बसल्या बसल्या जे वृद्ध मंडळी आहे, माता भगिनी आहे, तर इथं लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतील। आपली लाईव्ह स्ट्रीमिंगची टीम सुद्धा सज्ज झालेली आहे। आपण पाहत असाल की वरिष्ठ अधिकारी, उच्च अधिकारी इथं आलेले आहेत आणि ते तपासामध्ये इथं बंदोबस्तामध्ये भाग घेत आहेत। बापू रोहिम हे आपल्याला दिसून आलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत। त्याच पद्धतीनं चारही दिशांनी आपल्याला पोलिसांची वाहनं, BDDS बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजेबल स्क्वॉड दिसेल, श्वान पथक दिसेल। अंतिम टप्प्यात ही तयारी आलेली आहे। या सभेला घेऊन समस्त पंचक्रोशीमध्ये फक्त भुसावळ शहरच नव्हे तर समस्त पंचक्रोशीमध्ये खूपच उत्सुकता आहे, कारण ही जी निवडणूक आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या सभेनंतर याचा राजकीय प्रभाव आणि राजकीय परिणाम खूप मोठा होणार आहे हे राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे। तर आपण पाहत आहोत की अनेक उत्साही तरुण मंडळी आतापासूनच इथं येऊन दाखल झालेले आहेत। जवळपास दुपारची 12 वाजेची ही वेळ आहे, पण आपण पाहत आहोत की आतापासून जवळपास 100वर कार्यकर्ते आणि माननीय मुख्यमंत्री खूप मोठे वक्ते आहेत आणि त्यांचा तरुणाईवर खूप मोठा प्रभाव आहे। माननीय मुख्यमंत्री स्वतः सुद्धा तरुण आहेत, त्याच्यामुळे तरुणाईमध्ये त्यांच्या नावाची, त्यांच्या वक्तव्याची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची खूप मोठी भुराड आपणास पाहावास मिळत असते। तर वेळोवेळी आपण या बैठकीचा, या सभेचा, प्रचार सभेचा आढावा घेणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री केव्हा येतील, त्यांचे लोकेशन काय आहेत, कुठे आहेत हे आपणास माहीत पडणार आहेतच। पण तुर्तास आपण सभेच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि येथील तयारी जय्यत झालेली आहे, अंतिम टप्प्यात आहे। युद्ध स्तरावर या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। इंडिया 365 लाईव्हसाठी अयाज मोहसिन, भुसावळीतून।